वेळ रात्रीची. कोणीतरी हे दृश्य पाहून ॲम्ब्युलन्सला फोन करतं. कोणीतरी हे दृश्य पाहून त्याच्या डोक्यातून होणारा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतं. त्याच्या डोक्यातून भरपूर असा रक्तस्राव होत होता. त्याला कोणीतरी रुमाल बांधून तो रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं अचानक अशी झालेली ही सत्य घटना आहे. कोणीतरी हे रक्तस्राव थांबवतानाच तो मात्र मरण म्हणजे काय रे भाऊ याचा वाईट अनुभव घेत आहे. मित्र हो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्र हो, आज मी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब या गावची एक सत्य घटना आपल्या समोर घेऊन येत आहे. अतिशय भयानक आणि विदारक अशी ही घटना आहे. परंतु तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे तुमच्या समोर आज ती घेऊन येत आहे. आणि तीही मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये एका पिढीचा अंत या विषयाने ही सत्य घटना मी आपल्या समोर घेऊन येत आहे. माणसांची गर्दी जमली होती. प्रत्येक जण प्रयत्न करत होता तो ॲम्ब्युलन्ससाठी, त्याच्या प्रथमोपचारासाठी, हॉस्पिटलच्या शोधासाठी, त्याच्या नातेवाईकांच्या शोधासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता. आणि तो मात्र अक्षरशः रस्त्यावर पडून तळमळत होता. हा 20 वर्षाचा तरुण बंटी उर्फ ओम सुनील भालेराव हा रस्त्यावर तळमळत होता. काय झालं होतं? नेमकं काय झालं होतं की या 20 वर्षाच्या तरुणाला 22 तारखेच्या रात्री रस्त्यावर तळमळत पडावं लागलं होतं. बघूया. 22 तारखेच्या रात्री म्हणजे शनिवारी हा 20 वर्षाचा तरुण ओम उर्फ बंटी सुनील भालेराव हा आपल्या घरी निघाला होता. परंतु त्याचं दुर्दैव आड आलं. तो घरापर्यंत पोहोचू शकला नाही. याच दरम्यान एक नाशिकच्या बाजूने मंचरच्या दिशेने एक फॉर्च्युनर कार अगदी सुसाट वेगानं येत होती. आणि या फॉर्च्युनर कारच्या समोर एक पिकअप टेम्पो होता. परंतु या पिकअप टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा या फॉर्च्युनर कारला किंवा या फॉर्च्युनर कारच्या चालकाला फार मोठी हौस आली होती. त्याने या पिकअप टेम्पोला ओव्हरटेक मात्र केलं. परंतु ओव्हरटेक करता करता क्षणीच समोर असलेले ओम भालेराव याची बाईक या कारने, या फॉर्च्युनर कारने ठारपणे लागली. बाईकवर असलेला हा ओम भालेराव किंवा बंटी भालेराव कमीत कमी रस्त्यापासून 10 ते 12 फूट लांब पडला. हे सगळं बघितलं. या फॉर्च्युनरच्या ड्रायव्हरने हे सगळं बघितलं आणि तो तिथून पळून गेला. परंतु कायद्याचे फासे खूप लांब असतात हे आपल्याला माहिती आहे. त्वरितच त्याला अटक करण्यात आली आणि पोलीस कस्टडीमध्ये काही दिवस त्याला ठेवण्यात आलेला आहे चौकशीसाठी. खरं तर 20 वर्षाच्या या ओम उर्फ बंटी भालेरावचं आयुष्य इथेच संपलं होतं. आणि हा फॉर्च्युनर कारचा चालक होता विभागातील एका मोठ्या बड्या नेत्याचा पुतण्या. खेड तालुका किंवा राजगुरुनगर तालुका म्हणूया आपण त्याला. या राजगुरुनगर तालुक्याचे आमदार माननीय श्री दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या
मयूर मोहिते हा या फॉर्च्युनर कारचा चालक होता आणि याच्याकडूनच ही घटना घडली होती. या मयूर मोहितेच्या बेदरकार कार चालनामुळे एकाचा अंत झाला होता, एकाचा जीव गेला होता. कधी कधी हे सगळं पाहताना असं वाटतं की भय इथले संपत नाही, असं खरंच म्हणावं असं वाटतं. कदाचित याच्यावर पर्याय शोधायचा असेल तर शहरातलं जे काही पोलीस फोर्स आहे, रोडचा जो काही पोलीस फोर्स आहे, तो कुठेतरी कमी करून ज्या भागामध्ये रस्त्यावर डिवायडर नाहीयेत, ज्या भागामध्ये रस्त्यावरून चालताना हे चालक कुठल्याही प्रकारचं बंधन पाळत नाहीत, अशा ठिकाणी हा पोलीस फोर्स काही प्रमाणामध्ये टाकून कमीत कमी या पोलीस फोर्सच्या भीतीमुळं तरी कुठे तरी वेगावर परिणाम होईल, कुठेतरी नियमांचं बंधन पाळलं जाईल असं कुठेतरी वाटतं. परंतु हे शासनालाही समजलं पाहिजे. ट्रॅफिक पोलीस ग्रामीण भागामध्ये अजिबात दिसत नाहीत, फक्त नाक्यावरती असतात रस्ता सैल करण्यासाठी. परंतु हे ट्रॅफिक पोलीस जर अशा ठिकाणी असले तर कदाचित त्यांच्या भीतीने हे जे काही बालक असतील, अल्पवयीन लोक असतील, हे कार चालवतात, गाड्या चालवतात, त्याच्यावर कुठेतरी बंधन येतं. हे शासनाने दररोज केलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? कदाचित या पोलीस चौकशीमध्ये मयूर मोहितेंच्या अनेक गोष्टी समोर येतील, हे 100%. आता त्या कुठल्या गोष्टी समोर येतील, काय येईल हे मी सांगू शकत नाही, पण ते हळूहळू सगळ्या गोष्टी समोर येतील. त्याच्याकडून कुठल्या अवस्थेमध्ये हा अपघात झालेला आहे हे समोर चौकशीमध्ये नक्कीच येणार आहे. पण मित्र हो, या मयूर मोहितेच्या बेदरकार कार चालनामुळे एक अख्खी पिढी बर्बाद झाली होती. कशी? अहो, हा जो ओम उर्फ बंटी भालेराव, हा त्याच्या आई वडिलांना एकुलता एक लाडला मुलगा होता. तो इथेच संपला आणि इथे संपल्यामुळे ती पिढी तिथेच थांबली. आज खरोखरच आपण कुठल्याही प्रकारचे नियम पाळले नाहीत, यामुळं एका पिढीचा अंत झाला होता. कधी उघडणार आपले डोळे? कधी उघडणार आपल्या डोळ्यांवरची झापडं? भयानक आहे हे सारं, भयानक. मित्र हो, ज्या वेळेला ॲम्ब्युलन्स जाग्यावर आली त्यावेळेला हा ओम याची हालचाल पूर्ण थांबलेली होती, शांत झालं होतं सगळं. भयानक शांतता होती वातावरणामध्ये. एका पिढीचा अंत इथे झाला होता. काय वाटलं असेल हो त्याच्या आई वडिलांना? जरा विचार करा. एकुलता एक मुलगा आणि अशा अवस्थेत जातोय, किती भयानक वाटलं असेल त्यांना. मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरची मुलं स्वतः तुम्ही सावधान राहा. रस्त्यावरून जाताना, गाडी चालवताना अतिशय सावधपणे आणि अतिशय नियम पाळून चालवा. कारण आज सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी तो घरी येईलच याची खात्री या भारतामध्ये राहिलेली नाहीये. त्यामुळे आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मी पुन्हा येतोय लवकरच अशीच काहीतरी एक सत्य घटना घेऊन तुमच्या समोर. तोपर्यंत या सत्य घटनेला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.